तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 37 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली टी एक्झाम जी की येत्या 28 जून रोजी होणारी आहे. तर मित्रांनो, आपण त्या परीक्षेतून संपूर्ण काही अतिशय महत्त्वाची व अतिसंभव प्रश्न आपण रेग्युलरली आपल्या व्हिडिओ सिरीज मार्फत आपण कव्हर करत आहोत. जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, तुम्ही फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळेल. व त्यासोबत जर तुम्ही आपले आतापर्यंतचे संपूर्ण मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर तुम्ही ए टू झेड जेवढे काही आपले टी एक्झामसाठीचे पार्ट आहे ते तुम्ही परीक्षापूर्वी पाहून घ्या. कारण का प्रत्येकी व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण IMP स्वरूपाचे व अतिसंभव प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यावरचे काही IMP स्वरूपाचे आपण प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. आणि या व्हिडिओमधला प्रत्येकी प्रश्न मित्रांनो जो की PYQ स्वरूपाचा क्वेश्चन्स आहे, जे की तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये रिपीट देखील होण्याचे चान्सेस 100% आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक या ठिकाणी सर्व आपले प्रश्न पहा. तर प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी काय म्हणतो पहा. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान कुमारावस्थेची जी की वैशिष्ट्य नाही. तर जे टीनेजर आपण म्हणतो त्यालाच कुमारावस्था असं जे आहे ते म्हटलं जातं. तर याचं वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. तर कोणतं नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की कुमारावस्थेतील सामाजिक संबंध कौटुंबिक संबंधांना पूरक असे असतात. तर हे विधान जे की याचं वैशिष्ट्यामधलं नाही. तर स्पष्टीकरण तुम्हाला सांगायचं झालं तर कुमारावस्थेत जे आहे मुले कौटुंबिक बंधनातून मुक्त होऊन स्वावलंबन मिळवण्याचा प्रयत्न करतात. या काळात त्यांचे जे काही समस्क गट असते, ज्याला पियर ग्रुप असं म्हणतो आपण, तर समस्क गट अधिक महत्त्वाचे ठरतात आणि अनेकदा कौटुंबिक संबंधामध्ये व त्यांच्या सामाजिक संबंधामध्ये विरोधाभास किंवा संघर्ष निर्माण होतो. ते नेहमीच पूरक असतात असे नाही. इतर जे आपल्याला या ठिकाणी 3 विधानं आहेत, जे की यामध्ये 1, 3, 4 यामध्ये जे आहे जे की कुमारावस्थेचे वैशिष्ट्य आहेत, परंतु हे नाही. म्हणून पर्याय नंबर 2 याचं उत्तर होणार असेल. आणि प्रश्नांचा लेवल, प्रश्नांचे स्वरूप सेम तुम्हाला या प्रकारचे परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 2 असा आहे. मॅकडोगल यांनी केलेल्या सहज प्रवृत्तीच्या वर्गीकरणामध्ये समाजनिष्ठा या घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की प्रार्थना याचा जो आहे थोडक्यामध्ये समावेश होतो. तर विलियम मॅकडोगल यांनी मानवाच्या 14 सहज प्रवृत्ती जे की आणि त्यांच्याशी निगडीत भावना सांगितल्या आहेत. जेव्हा माणूस संकटात असतो किंवा समूहामध्ये राहतो तेव्हा तो इतरांचं सहकार्य मिळवण्यासाठी किंवा उच्च शक्तीकडे प्रार्थना करतो. ही प्रवृत्ती त्याच्या समाजनिष्ठेशी जोडलेली आहे. त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो की 3 असा आहे. एखाद्या गोष्टीचं ग्रहण जेवढ्या जास्त प्रमाणात होईल तेवढी ती गोष्ट आपल्या स्मरणात राहते. ग्रहण हे अध्ययन कोणत्या पद्धतीने केले यावर अवलंबून असते. एखादा उतारा किंवा कविता एका बैठकीत पाठ न करता अधूनमधून विश्रांती घेऊन पाठांतर केले जाते. वेळेच्या विभागणीवर आधारित असलेल्या या पद्धतीला डॅश असे म्हणतात. तर काय म्हटलं जातं? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की त्याला समाधांतर पद्धत असं जे आहे त्याला म्हटलं जातं. पर्याय नंबर याला जे की 2 हे उत्तर होणार असेल. याला इंग्लिशमध्ये स्पेस्ड किंवा डिस्ट्रीब्युटेड प्रॅक्टिस असं देखील म्हटलं जातं. पर्याय नंबर 2 याचं उत्तर जे की होणार असेल मित्रांनो. त्यानंतरचा 4था प्रश्न. व्यक्तिविशिष्ट परिस्थितीत एका पद्धतीने यश मिळवल्याचा अनुभव घेतल्यावर तादृश अशा दुसऱ्या परिस्थितीत ही यश देणारी तीच पद्धती अवलंबणे हे थॉर्नडाईक यांच्या डॅश या उपपत्तीद्वारे सिद्ध झाले आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की चेतक किंवा चेतक प्रतिचार उपपत्ती हे जे आहे थोडक्यामध्ये याद्वारे सिद्ध झालेलं आहे. त्या एडवर्ड थॉर्नडाईक यांनी चेतक प्रतिचार उपपत्ती, ज्याला आपण स्टिम्युलस रिस्पॉन्स थेअरी असं म्हणतो, ही जी आहे ती मांडलेली आहे. यामध्ये त्यांनी अध्ययनाचे जे काही लॉ ऑफ एनॉलॉजी किंवा असिमिलेशन असं त्याला म्हटलं जातं, हे जे आहे ते सांगितलेलं आहे. या नियमानुसार व्यक्ती नवीन परिस्थितीला तोंड देताना आपल्या पूर्वीच्या समान परिस्थितीतील यशस्वी अनुभवाच्या व पद्धतीचा वापर जो आहे तो करतो. म्हणून पर्याय नंबर 1 याचं उत्तर जे की होणार असेल. त्यानंतरचा पुढचा 5वा प्रश्न. उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना डॅश यांनी बोधात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो व भावात्मक क्षेत्राचा विकास कसा होतो त्याचे टप्पे म्हणजेच उद्दिष्ट निश्चित करून त्यांचा क्रम निश्चित केला आहे. तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर जे की 2, डॉक्टर ब्लूम यांनी जे आहे ते केलेला आहे. तर डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे त्रिस्तरीय वर्गीकरण केलेलं आहे. यात त्यांनी पहिलं बोधात्मक, पुन्हा भावात्मक आणि तिसरं जे आहे जे की क्रियात्मक, या 3 क्षेत्राचे टप्पे जे की श्रेणीबद्ध पद्धतीनं मांडलेलं आहेत. म्हणून पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी जे
जे की उत्तर होणार असेल. तर जे विद्यार्थी आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केले आहेत त्यामुळे तुम्हाला हे सर्व अशा लेवलचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवायला मिळतील, ज्यामुळे तुमच्या खऱ्याखुऱ्या पेपरची प्रॅक्टिस देखील त्या ठिकाणी होऊन जाणारी असेल. तर ज्यांनी जॉईन केलं नाही त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे मित्रांनो. तुमच्याकडे अजूनही 10 दिवस शिल्लक आहेत. रेग्युलरली तुम्ही चांगल्या प्रकारे मन लावून अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला नक्की त्यामध्ये तुमचा निकाल पाहायला मिळणारा असेल. त्यानंतरचा 6वा प्रश्न असा आहे, स्वाभाविकीकरण, संधिकरण, अचूकता, अनुकरण इत्यादी या घटकांचा समावेश उद्दिष्टांच्या श्रेणीबद्ध वर्गीकरणातील खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की क्रियात्मक क्षेत्र यामध्ये जे आहे थोडक्यात जे की होतो. शारीरिक हालचाली आणि कौशल्य विकासाशी संबंधित उद्दिष्टे जे की क्रियात्मक क्षेत्रामध्ये येतात. यात अनुकरण, हस्तकौशल्य, अचूकता, संधिकरण आणि स्वाभाविकीकरण हे 5 मुख्य टप्पे येतात. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न 7वा, निकष संदर्भीय मूल्यमापन चाचणी ही क्षमताधिष्ठित चाचणी असते. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान निकष संदर्भीय कसोटीचे वैशिष्ट्य नाही? तर याचं जे हे वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की ही कसोटी गटांच्या वर्तनाचे प्रतिनिधित्व न करता सर्वांचेच प्रतिनिधित्व करते, जे की हे जे आहे याचं वैशिष्ट्य नाही आहे. तर तुम्हाला सांगतो, जो प्रश्नांचा लेवल तुम्ही या ठिकाणी पाहता, जो की जर तुम्ही PYQ स्वरूपाचे प्रश्न काढून बघला तर सेम तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे की पाहायला मिळणारे असेल. पाहता क्षणी तुम्हाला हे प्रश्न खूप टफ लेवलचे वाटत आहेत, परंतु ह्याच लेवलचे क्वेश्चन तुम्हाला तुमच्या येणाऱ्या TET एक्झाम मध्ये जे की विचारली जातील मित्रांनो. त्यामुळे तुमची तयारी, तुमचा अभ्यास हा संपूर्ण या लेवलनं असायला पाहिजे. त्यानंतरचा पुढचा 8वा प्रश्न असा आहे, अध्ययनकर्त्याला विवक्षित पातळीपर्यंत पोहोचवण्यासाठी अपेक्षित दर्जा व त्याचे सध्याचे वर्तन यातील अंतर भरून काढणे आणि विद्यार्थ्याला स्वतःचे मूल्यांकन करायला शिकवणे हे खालीलपैकी कोणत्या घटकांना साध्य होते? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. त्याला प्रत्याभरण असं जे आहे ते म्हटलं जातं. प्रत्याभरण म्हणजेच काय? त्याला फीडबॅक असं जे आहे ते इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. शिक्षकांकडून मिळणाऱ्या अचूक फीडबॅकमुळे विद्यार्थ्याला त्याचे सध्याचे वर्तन आणि अपेक्षित उद्दिष्ट यातील फरक समजतो. यामुळे त्याला स्वतःच्या प्रगतीचे मूल्यमापन करून सुधारणा जे की करता येते. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे, बुद्धिमत्ता म्हणजे अनेक विशिष्ट क्षमतांचा समुच्चय होय असे सांगून खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने बुद्धिमत्ता ही एक जिन्सी नसून अनेक क्षमतांचा समुच्चय आहे असे मत मांडून त्यांना प्राथमिक मानसिक क्षमता असे नाव दिले? तर कोण्या शास्त्रज्ञाने? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की थर्स्टन यांनी जे आहे ते दिलेलं आहे. तर लुईस थर्स्टन यांनी बुद्धिमत्ताच्या अनेक घटक सिद्धांतात जे की मांडलेला आहे. त्यांनी सांगितले की बुद्धिमत्ता ही 7 प्राथमिक मानसिक क्षमतेच्या जे की समुच्चय आहे. पर्याय नंबर याचं 1 जे की उत्तर त्यामुळे होणार असेल. त्यानंतरचा 10वा प्रश्न, विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत होते. याला साधक अभिसंधान म्हणतात. खाली दिलेल्या विधानांमध्ये साधक अभिसंधानाविषयीचे कोणते विधान जे की असत्य आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 4 हे उत्तर होणार असेल. साधक अभिसंधान उपपत्ती हल या जे की मानसशास्त्राने मांडलेलं आहे. तर हे विधान असत्य आहे, कारण जे काही साधक अभिसंधान उपपत्ती आहे ही BF स्किनर यांनी जे आहे ती मांडलेली आहे, जे हल यांनी जे की मांडलेली नाही. तर उर्वरित तिन्ही विधाने या ठिकाणी स्किनर यांच्या उपपत्तीशी तंतोतंत जुळतात, म्हणून पर्याय नंबर जे की 4 हे जे आहे जे की उत्तर याचं होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही TET एक्झामच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे. त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली TET एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो A to Z तयारी आपण करून घेतलेली आहे. ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या TET अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील. त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत मित्रांनो. ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे. त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड ॲक्युरसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025 च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे? तर TETच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम
एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही PYQ चे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच आहे मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे शेवटचे 10 दिवस अजूनही शिल्लक आहेत. जर तुम्ही आजपासून देखील मित्रांनो जॉईन करून रेग्युलरली आपली टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस करत गेला तर 100% मित्रांनो जो आपला 90+ स्कोर आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही मित्रांनो यशस्वी व्हाल आणि आपल्या TET एक्झामच्या परीक्षेमध्ये मित्रांनो तुम्ही पात्र होऊ शकता. कारण का त्यामधले प्रत्येकी टेस्ट प्रत्येकी प्रश्न हा तुमच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप आणि खूप IMP आहे. ज्यांना या परीक्षेमध्ये 90+चा जो स्कोर मिळून जे की पात्रतेचा शेअर लावायचा असेल त्यांनी लगेचच्या लगेच आपली डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ॲप मित्रांनो डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी जो आपला टेस्ट सिरीजवर जो काही 499चा ऑफर प्राइस चालू आहे त्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल करून घेऊ शकता. लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे 11वा. भावनिक बुद्धिमत्तेमध्ये साल्वी व मेयर यांनी 5 मूलभूत सक्षमता मांडल्या आहेत. खालीलपैकी आत्मनियमनामध्ये कोणती सक्षमता जे की येत नाही? तर यापैकी त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की भावनांची जाणीव हे जे आहे ते येत नाही. तर भावनांची जाणीव जे आहे हा स्वतःच्या भावना ओळखण्याचा स्वतंत्र पहिला टप्पा आहे. तर आत्मनियमन या घटकामध्ये आत्मनियंत्रण, निकोप क्रियाशीलता आणि जबाबदारीची जाणीव या क्षमतांचा जो की समावेश होतो. त्यानंतरचा पुढील प्रश्न असा आहे 12वा. व्यापक स्वरूपाची माहिती अर्थपूर्णरित्या व परिणामकारकतेने विद्यार्थ्यांपर्यंत संक्रमित करण्यासाठी तसेच विषय वस्तू शिकवण्यासाठी शिक्षक खालीलपैकी कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा वापर करतील? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 2 अग्रत संघटक प्रतिमान याचा जो आहे थोडक्यामध्ये वापर करतील. तर डेव्हिड आसुबेल यांनी जे आहे अग्रत संघटक प्रतिमान ज्याला आपण ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल असं जे आहे ते म्हणतो ते जे आहे त्यांनी मांडलेलं आहे. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल त्यामुळे. त्यानंतरचा 13वा प्रश्न. अंध विद्यार्थ्यांना अध्यापन करताना शिक्षकाने काही तत्वांचा अवलंब करणे आवश्यक आहे. या विद्यार्थ्यांना शिकवित असताना शिक्षक प्रत्यक्ष वस्तू हाताळायला, स्पर्श अनुभवायला देतात तसेच परिचित असलेल्या वस्तूंच्या संदर्भात उदाहरणे देतात. यामधून कोणते तत्व साध्य होते जे की या सर्वांमधून? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 त्याला मूर्तता असं जे आहे ते म्हटलं जातं. कारण का अंध विद्यार्थ्यांना दृष्टी नसल्याने ते अमूर्त संकल्पना समजत नाहीत म्हणून त्यांना प्रत्यक्ष स्पर्श वस्तू हाताळणे याद्वारे अनुभव जो आहे तो दिला जातो, ज्याला मूर्तता असं जे आहे किंवा मूर्त अनुभव देणे असं ज्याला म्हटलं जातं. पर्याय नंबर 2 याचं उत्तर होईल. त्यानंतर पुढील प्रश्न. परीक्षेत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थी प्रश्नपत्रिका फार अवघड होती, उत्तरपत्रिका कडक तपासली अशी कारणे सांगतो. हा खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचा जो की प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की कृतक समर्थन या जे आहे थोडक्यामध्ये मानसिक संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे. यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात? त्याला जे आहे जे की रेटिशनलायझेशन असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर याचं 2 जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा. प्रशिक्षण परिस्थिती आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर ते अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 जे की थॉर्नडाईकची समान घटक उपपत्ती यामध्ये जे आहे ते मांडलेलं आहे. पर्याय नंबर 3 उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न. बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबींवर अवलंबून असते असे मत मांडले, जे की बालकांच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करावयाचे आहे ती व्यक्ती सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. हे खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत जे की आढळते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की 1 त्याला आदर्शाची चेतकीय गुणवत्ता असं जे आहे ते म्हटलं जातं. पर्याय नंबर 1 याचं उत्तर त्यामुळे होईल. त्यानंतर 17वा प्रश्न. स्वातंत्र्य विचारशक्ती, विद्यार्थ्यांमध्ये परस्पर विचार विनिमय, चर्चा करण्याची पात्रता, सहकार्य, परमसहिष्णुता इत्यादी सामाजिक विकास करणारी डॅश ही अध्यापन पद्धती होय. तर यापैकी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 जे की चर्चा ही जी आहे थोडक्यामध्ये होय. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न असा आहे. प्रभुत्व पाठ्यांश पद्धती मांडताना अमेरिकन शास्त्रज्ञ डॅश यांनी कोणत्याही गोष्टीचे ज्ञान संपादन करणे म्हणजे त्या गोष्टीविषयी अर्थपूर्ण जाणीव मनात निर्माण होणे, त्याविषयी अंतर्दृष्टीचा विकास होणे व परिणामी त्या गोष्टीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे असे प्रतिपादन केलं आहे. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी
एक, जे की मॉरिसन यांनी जे आहे ते म्हटलेलं आहे. यांना पूर्ण काय तर H.C. मॉरिसन असं जे आहे यांचं नाव आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, पियाजे यांनी मांडलेल्या मुलांच्या बोधात्मक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी 4 टप्पे सांगितले आहेत. त्या टप्प्यातील मूर्त क्रियाकाळ अवस्था, ज्याला मूर्त सक्रिय अवस्था क्रियावस्था असं म्हटलं असेही म्हणतात, ती विकास अवस्था साधारणपणे डॅश वर्ष वयापर्यंत असते. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, जे की 7 ते 11 पर्यंत जे आहे थोडक्यामध्ये असते. तर जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास सिद्धांताचे 4 टप्पे जर तुम्हाला सांगायचं झालं, ज्यामध्ये पहिला आहे संवेदीकारक अवस्था, जे की 0 ते 2 वर्षापर्यंत. त्यानंतर आहे क्रियापूर्व अवस्था, जे की 2 ते 7 वर्षापर्यंत असतं. पुन्हा मूर्त सक्रिय अवस्था, जे की 7 ते 11 पर्यंत असतं. आणि औपचारिक सक्रिय अवस्था, जे की 11 वर्षानंतर जे की असते. तर हे संपूर्ण 4ही टप्पे आहेत. लक्षात ठेवून घ्या, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतरचा 20वा प्रश्न, शरीर रचना व स्वभाव धर्म यावर आधारित शेल्डन यांनी केलेल्या व्यक्तिमत्वाच्या वर्गीकरणामध्ये स्थूल जीवनाबद्दल आवड असणाऱ्या आनंदी व समायोजनक्षम व्यक्तीचा समावेश कोणत्या प्रकारामध्ये होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की या ठिकाणी 1, ज्याला एंडोमॉर्फिक असं जे आहे ते म्हटलं जातं. एंडोमॉर्फिक म्हणजे काय? तर जाड, गोलमटल, आरामप्रिय, आनंदी आणि सामाजिक समायोजन ठेवणारे, त्याला जे आहे ते हे शब्द आहे. त्यानंतर आपला पुढील 21वा प्रश्न, इसवी सन 1957 मध्ये मूलगावित्व, ओघावेतपणा, लवचिकता व उत्पादकता हे निर्णायकतेचे घटक संशोधन करून पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडलेलं आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की गिलफोर्ड यांनी जे आहे ते मांडलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 22वा, विद्यार्थ्याच्या पूर्वानुभवाच्या पूर्वज्ञानाच्या समस्येचा शोध घेऊन अध्यापनाची दिशा दाखवणे आणि उणिवाचा शोध घेऊन अध्यापन करणे या बाबी खाली दिलेल्या अध्यापनाच्या कोणत्या तत्वामध्ये येतात? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की 3, निदानात्मक उपचारात्मक दृष्टिकोन यामध्ये जे की येतात. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या भावनात्मक पातळीमधील कोणत्या घटकानुसार अवधानानंतर विद्यार्थ्यांना एखाद्या कृतीत रस निर्माण होतो, तो रंगू लागतो, समरस होतो, त्यासंबंधी आवड निर्माण होते? तर यापैकी काय उत्तर होईल? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, जे की प्रति 4 हा जो आहे तो होणारा असेल. त्यानंतर प्रश्न 24वा, पाठ नियोजनासंदर्भात खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान जे की पूरक नाही ते ओळखायचं आहे यापैकी? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, जे की पुस्तककर्त्यापेक्षा वेगळा दृष्टिकोन न ठेवता शिक्षकांनी पाठ्यांशाच्या मांडणीप्रमाणेच पाठ नियोजन करावे, हे जे आहे त्याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, अनुवंश हा बुद्धिमत्ता व व्यक्तित्व यांच्यावर परिणाम करणारा घटक आहे. बुद्धिमत्ता व व्यक्तीचे गुणधर्म हे अनुवंशिकतेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जातात, असे कोणत्या मानसशास्त्राने संशोधन सिद्ध केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की 3, फ्रान्सिस गाल्टन यांनी जे आहे हे सिद्ध केलेलं आहे. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, समष्टीवादी संप्रदायाने अवबोधाच्या क्षेत्रात विशेष कार्य केलं आहे, पुढीलपैकी कोणते विधान या संप्रदायाचे वैशिष्ट्य नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की 4, वस्तूच्या निरनिराळ्या भागांचा अवबोध स्वतंत्रपणे होऊन नंतर त्याचे संघटन व्यक्तीकडून केले जाते, हे जे आहे त्याचं उत्तर होईल. त्यानंतर आपला पुढील प्रश्न, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीचा मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत, तर त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, जे की या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात, त्यापैकी एका रसायनाचा परिणाम शरीराच्या बाधा व आकारमान यावर होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की 2, मस्तिष्क ग्रंथी या हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर होणारं असेल. कारण का मेंदूच्या तळाशी असणाऱ्या मस्तिष्क ग्रंथीला मुख्य ग्रंथी म्हणतात. या ग्रंथीमधून पाचवणाऱ्या वाढ संप्रेरकाचा, ज्याला आपण ग्रोथ हार्मोन असं म्हणतो, जे की थेट परिणाम मानवी शरीराच्या हाडांवर करतात आणि त्यांच्या वाढीवर करतात, जे की बांध्यावर आणि एकूण आकारमानामध्ये जे की करतात. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, संबोधाचा विकास होत असताना तास, दिवस, महिने, वर्ष हे संबोध हळूहळू निर्माण होऊन डॅश वर्षाच्या वयापर्यंत भूत, वर्तमान व भविष्य यातील फरक मुलांना कळू लागतो. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर, जे की 1, 8 ते 9 वर्ष जे की कळू लागतो. त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न, एखादा गायक किंवा चित्रकार आपल्या कलेत इतका रमून जातो की त्याला स्थळ काळचे जे की भान राहत नाही, या प्रकारच्या अवधानाला जे की डॅश असे म्हणतात, तर काय म्हटलं जातं? त्याला आहे पर्याय नंबर 1 उत्तर, ज्याला अभ्यस्त अवधान असं जे आहे ते म्हटलं जातं, की जे की त्याला काहीही त्या
प्रकारामध्ये जे आहे त्याच्यामध्ये जे की आठवत नाही. तर पर्याय नंबर 1 याचं उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण सीडीपीचे पाहिलेले आहेत. जर तुम्हाला सविस्तर प्रश्न सराव बॅच स्पेशली हवी असेल तर लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या. त्यामध्ये मित्रांनो तुम्ही संपूर्ण टेस्ट सिरीज आपले सोडवू शकता. ज्या विद्यार्थ्यांना मागील व्हिडिओचे पार्ट पाहायचे असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊन पाहू शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन माहितीसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.